कोर्टामध्ये आपलं काम उरकून पुन्हा इथं सेवा ते देण्यासाठी मुद्दामून आले, ही भावना पाहिजे आपल्यामध्ये की आपण सेवा काहीतरी इथं दिली पाहिजे. आजचा दादा महाराज समाधी सोहळा यासाठी परिवार व पत्की परिवार हे सर्व इथे उपस्थित आहेत. उद्या सकाळी बरोबर सकाळी अभिषेक होईल. ब्रह्मवंदांच्या उपस्थितीमध्ये महाराजांना 11 ब्रह्मवंदांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक होईल. समाधीस्थ महारुद्र अभिषेक 7:30 ते 10 या वेळेमध्ये आरती वगैरे सगळं संपूर्ण होईल. 10 ते 11 वेळेमध्ये शिव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 1 तास कथा होईल, कारण पुढे काल्याचं कीर्तन आहे. 11:30 ते 1:30 या वेळेत हरिभक्तीपरायण अनिल महाराज जोशी माजलगाव यांचेच बंधू, अतिशय दरवर्षी आपण ऐकताय, खूप सुश्राव्य असं कीर्तन आहे. आपण यांच्याही कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर ट्रान्सफर केलेलं आहे. दोनच बघू असल्यामुळे काही नाही, आजचं उद्याचं उद्या होत आहे. आणि आज अनिल महाराज करणार आहे. आज माऊली महाराज करणार आहे, त्यांचे बंधू करणार आहे. बरोबर, ठीक आहे. बरोबर, काल्याचे कीर्तनही महाराजच करणार आहे. हे तर टाळ्याच्या गजरामध्ये जोडा. मग आपल्याला ते 1 तास आणि 2.5 तास किंवा 2 तास, काही काळजी करू नका, 3 तास भरपूर परमानंद महाराजांच्या अमृतवाणीतून आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला भाग्यच आहे म्हणायचं. या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. 5 मिनिट नामस्मरण होईल. दादा महाराजांचा समाधी आजचा दिवस आहे तो, ज्या दिवशी या परमात्म्याने आपल्या समाधीमध्ये त्यांनी निरोप घेतलेला आहे आणि समाधीस्थ झाले आहेत. 5 मिनिटामध्ये आपण दादा महाराजांचा नामजप करूया आणि त्यानंतर मग आरती. 5 मिनिटच फक्त नामजप होईल, तोपर्यंत आरतीची तयारी चालू ठेवा. हॅलो, मंजूळ रसना रसना